प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय ज्या गोष्टी अथर्व फक्त मीराकडून ऐकत होता आणि तिच्या म्हणण्यानुसार तो तिच्यावर विश्वास ठेवत होता, परंतु अथर्वचं मन कुठेतरी म्हणत असतं हे या युगामध्ये अशा गोष्टी घडणं म्हणजे विश्वास बसूच शकत नाही. परंतु आता मात्र अथर्व स्वतःच्या डोळ्याने ज्या गोष्टी पाहतो त्यानंतर मात्र अथर्व स्वतःला सावरू शकत नाही. तो हादरून जातो, कारण की मंजिरीचं खरं रूप हे अथर्व समोर येतं आणि त्यानंतर अथर्वची मनस्थिती ही पूर्णपणे विचित्र होऊन जाते. त्याला कळत नाही की हे सगळं या घरामध्ये काय घडत आहे, कारण की आजच्या युगामध्ये अशा पद्धतीने चेटकी नसणं, ती असं काहीतरी करणं, संपूर्ण कुटुंबाला मृत्यूच्या दारात उभा करणं, हे सगळं होऊ शकतं का, यावर अथर्वचा विश्वासच बसत नाही. परंतु मीरा काही गोष्टी अथर्वच्या समोर अशा पद्धतीने आणून ठेवते. त्यानंतर अथर्व हा मीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या सगळ्यांना सामोरे जात असतो. परंतु मंजिरीचं खरं रूप जे मीरा आणि अंबिकाने पाहिलेलं असतं, ते खरं रूप मात्र आता स्वतः अथर्व त्याच्या डोळ्याने पाहतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा मंजिरीला घराबाहेर काढलं त्यानंतर मात्र अथर्वला त्याचा निर्णय योग्य वाटलेला असतो, कारण की त्याला माहीत नसतं की खरी मंजिरी कोण आहे आणि खरंच मंजिरीचं सत्य काय आहे. ती वाईट आहे, ती विचित्र आहे, ती मायावी आहे, या सगळ्या गोष्टी अथर्वला समजलेल्या असतात. परंतु मंजिरी ही एक चेटकीण आहे ही जेव्हा मीरा सांगते त्यानंतर मात्र अथर्व मीराला विचारतो की या सगळ्या गोष्टींना मग आपण सामोरे कसे जाणार आहोत. ती चेटकीण जसं की आपण काही गोष्टींमध्ये ऐकतो की ती काही करू शकते, आता पुढे काय करायचे मीरा. तेव्हा मीरा म्हणते की यासाठीच मी अनन्याला त्या मंजिरीसोबत जाऊ दिलेले नाही आहे, कारण की अनन्याला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. आणि जेव्हा मंजिरीला घराबाहेर काढलं जातं तेव्हा मात्र अनन्या म्हणते की आई, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, आणि जर तू घराबाहेर पडणार असेल नाही तर मी सुद्धा घराबाहेर पडणार, कारण की तू मला लहानाचं मोठं केलं आहेस, तू माझी आई आहेस. दादा चुकीचं वागतोय, कारण की मीरा वहिनीने त्याला तसं सांगितलं आहे, परंतु आता त्याने तुला घराबाहेर काढलंय तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. चल आपण दुसरीकडे कुठेतरी राहूया. तेव्हा मात्र मंजिरी म्हणत असते, या मूर्ख मुलीला मी कसं समजावून सांगू, या घरात मी जर राहिले नाही तर माझा हेतू कसा पूर्ण होणार, या घरात मला राहावंच लागणार आहे. आणि त्यानंतर तिथे मीरा येते. मीरा ऐकत असते की अनन्या मंजिरीसोबत जाण्याचा विचार करतीये आणि तेव्हा मात्र ती थांबवते. ती म्हणते की थांबा, आणि तेव्हा अनन्या म्हणते की असली नाटकं करू नकोस आणि आता आम्ही या घरात येणार नाहीत. तुझ्यामुळे दादा असं वागलेला आहे आणि आता अशी नाटकं तू करू नकोस. मला माहिती आहे की तुझा हेतू काय आहे. तुला फक्त या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, ही प्रॉपर्टी हवी आहे, तुला सासू कधीच नव्हती म्हणूनच तू असं वागतीयस. तेव्हा मात्र मीरा म्हणते, अनन्याताई असं काही नाही आहे, मी तुमच्या दोघींनाही इथे घरात यायला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र मंजिरीचा हेतू हा पूर्ण होतो. मंजिरी म्हणते की मला तर हेच हवं होतं. त्यानंतर मात्र आपण पाहतो अथर्व मीरावर चिडतो. तेव्हा मात्र मीराला सांगावं लागतं की मंजिरी चेटकीण आहे. आता मात्र अथर्वला कळत नाही की मीरा हे सगळं काय बोलतीये, कारण की गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने दाखवतात, ज्या गोष्टी आपण ऐकल्यात की चेटकीण काहीही करू शकते, मग तिचा अंत कसा होणार, चेटकिनीचा अंत तर होत असतो तर मग तो कोण घडवून आणणार, हे सगळेच प्रश्न अथर्वला पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र मीरा म्हणते की याचं उत्तर आपल्याला माहीत नाही अथर्व, परंतु इतकं सत्य आहे की मंजिरी ही मायावी तर आहेच, परंतु ती चेटकीण आहे. तिचा अंत होऊ शकतो, परंतु तिचा अंत कसा करायचा या गोष्टी माहीत नाही आहेत. आणि हे सगळं ती फक्त चिरतरून राहण्यासाठी करत आहे, तिला चिरतरून व्हायचं आहे. आणि हे सगळं मात्र अथर्वच्या समजण्या पलीकडचं असतं. इकडे आपण पाहतो की अनन्या विचार करत असते की मीरा वहिनी हे सगळं का घडून आणतायत, आणि जर त्यांना आता हे सगळं करायचं असेल तर त्यांनी पुन्हा आईला घरात का घेतलं, काहीच कळत नाही आहे. आणि इकडे मंजिरीच्या लक्षात येतं की मीराने मला घरात आणलंय म्हणजे नक्कीच तिचा मोठा काहीतरी हेतू असू शकतो आणि यामध्ये ती पुढचं प्लॅनिंग करत असेल, ते मला जाणून घ्यायला पाहिजे. आणि अथर्व आत्तापर्यंत माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागत होता ते खोटं होतं. त्या मीराने नेमकं अथर्वला काय सांगितलं आहे आणि माझ्या खऱ्या रूपाबद्दल सुद्धा अथर्वला माहीत असेल का, माझा हेतू काय आहे हे सुद्धा अथर्वला कळत असेल का. आणि जर असं असेल तर माझा हेतू कधीच पूर्ण होणार नाही, कारण की मीराला माहीत आहे की तिचं बाळ
म्हणजे अथर्व आणि मीराचं बाळ मला चिरतरुण करू शकतं. त्या बाळाचा बळी दिल्यानंतरच मी चिरतरुण होऊ शकते. आणि त्यानंतर आपण पाहतो की आता मात्र जर हे अथर्वला मीराने सांगितलं असेल तर अथर्व कधीच बाळाला जन्म देणार नाही. त्यामुळे मला जाणून घ्यायला पाहिजे की नेमकं अथर्वला काय माहीत झालं आहे, कारण की लवकरात लवकर या गोष्टी घडायला हव्यात. मी आता माघार घेणार नाही. माझं एक पाऊल त्यानंतर मी नेहमी चिरतरुणच राहील आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्या अथर्वच्या पाया पडेल, परंतु त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी मला समजल्याच पाहिजेत असं मात्र मंजिरीला वाटत असतं. आणि मंजिरी परत एकदा मायेचा मुखवटा घेऊन अथर्व समोर उभी राहते. अथर्व त्याच्या रूमकडे जात असतो तेव्हा मात्र मंजिरी अथर्वला म्हणते, अथर्व अरे ऐकून तरी घे, हे सगळं खोटं आहे. तुला त्या मीराने काही सांगितलंय, तुझ्या लक्षात येते का? ती फक्त हे सगळं तिच्या वडिलांसाठी करतीये. तिच्या वडिलांना आपण चुकीचं ठरवलं तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. परंतु अथर्व म्हणतो की असं सगळं नाहीये. मला माहिती आहे तू हे सगळं केलंस. तू माझ्या वडिलांना मारलंस, माझ्या आईला मारलंस, अंबिकाला मारलंस. हे सगळं तूच घडून आणलंयस आणि आता मात्र पुन्हा एकदा अनन्यामुळे तू या घरात राहिलीयस. परंतु लवकरच तिला सुद्धा सत्य समजेल आणि जेव्हा तिला सत्य समजेल ना, तेव्हा तू या घरात कधीच येऊ शकणार नाहीस. परंतु आता मात्र मंजिरी पुन्हा अथर्वला म्हणत असते, फक्त माझं एकदा ऐकून घे अथर्व. कारण की मंजिरीला अथर्ववर मोहिनी टाकायची असते आणि तिच्या वशमध्ये करून घ्यायचं असतं. परंतु अथर्व तिच्या कोणत्याच बोलण्यात येत नसतो. मंजिरीने अनेक प्रयत्न केलेले असतात, तीर्थ देण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु तो सुद्धा पूर्ण होत नाही. कारण की आता पूर्णपणे अथर्व हा मंजिरीच्या विरोधात असतो आणि त्यामुळे मंजिरी अथर्वला समजावून सांगू शकत नाही. आणि अथर्व म्हणतो की जर तू इथून निघून गेली नाहीस तर मी तुला मारून टाकेल. असं म्हटल्यानंतर मात्र मंजिरी संतापते, कारण की रामपुरे कुटुंबातील हा व्यक्ती म्हणजे मंजिरीचा भूतकाळ आहे. आणि जर अथर्व असं बोलत असेल तर मंजिरीचा अंत हा अथर्वकडनं होणार हे मात्र निश्चित. आणि मंजिरीला पूर्ण भूतकाळ हा तिचा आठवत असतो आणि त्यामुळे मंजिरी तिथून रागाने निघून तिच्या रूममध्ये जाते, कारण की तिला अत्यंत राग आलेला असतो. अथर्व तिला मारून टाकणार असं मात्र जेव्हा अथर्व स्वतः म्हणतो की मी तुला जिवंत सोडणार नाही, मी तुला मारून टाकेल, आणि त्यानंतर मात्र मंजिरी संतापते. ती ओरडत असते, कारण की ते शब्द हे तिच्या भूतकाळातले असतात. तो तिचा भूतकाळ असतो आणि रामपुरे कुटुंबातील व्यक्ती आणि गुरव कुटुंबातील व्यक्तीच माझा अंत करू शकतात. आणि आता स्वतःहून अथर्व हे मला बोललेलं आहे. आणि एक दिवस अथर्व इतका माझा राग करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मंजिरी फक्त एकच पाऊल पुढे असते. जेव्हा मीरा आणि अथर्वच्या बाळाचा जन्म होईल त्यानंतर मंजिरीला चिरतून होता येणार असतं. त्यामुळे ती इथून माघार घेऊ शकत नाहीये. तिने आतापर्यंत बरंच काही या चिरतुरून होण्याच्या ध्येयामागे केलेलं असतं. अथर्वच्या आईला मारून त्या कुटुंबात ती शिरलेली असते आणि त्यानंतर इकडे गुरव कुटुंबासोबत धोका करून तिने अंबिकाला तिथे आणलेलं असतं. आणि त्यानंतर जे काही घडतं हे मात्र आपण पाहतो, मंजिरीला तिच्या ध्येयाजवळ आणून ठेवलेलं असतं आणि तिथून पुढे मंजिरीचं हे मोठं संकट उभं राहिलेलं आहे, कारण की तिथे मीरा आली. आता मात्र मीराने अथर्वच्या मनात ज्या गोष्टी पेरलेल्या आहेत त्यानंतर मीरा आणि अथर्वचं बाळ होणं म्हणजे अशक्य, कारण की त्यानंतर मंजिरी त्या बाळाचा बळी देणार हे मात्र निश्चित झालेलं असतं. आणि त्यामुळे आपण पाहतो की या गोष्टी अथर्व कधीच करणार नाही आणि त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही हे जेव्हा तिला कळतं त्यानंतर आपण पाहतो मंजिरी या विचारानेच संतापून उठते आणि त्यानंतर तिचा राग अनावर होतो. जेव्हा ही मंजिरी अत्यंत क्रोधित झालेली असते, अत्यंत तिच्या मनामध्ये राग निर्माण झालेला असतो, त्यानंतर तिचं खरं रूप हे दिसून येत असतं. जेव्हा ही मंजिरीला राग येतो तेव्हा ती तिच्या खऱ्या रूपामध्ये येत असते आणि ती खूप मोठ्याने तिथे ओरडत असते. अथर्व तिथून जात असतो आणि तेव्हा अथर्वच्या कानावर तिचा आवाज पडतो आणि त्यानंतर अथर्व पाहतो तर रूममधून हा आवाज येतोय हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर मंजिरी इकडे रूममध्ये ओरडत असते आणि तेव्हा तिचं चेटकिणीचं रूप हे तिथं प्रगट होत असतं आणि हे सगळं काही अथर्वच्या नजरेत येतं. अथर्व स्वतःला सावरू शकत नसतो. मंजिरी ही एक चेटकीण आहे आणि तिचं रूप हे अथर्वने आता पाहिलेलं आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो जेव्हा मंजिरी मीरा आणि अंबिकाला म्हणत असते की जो कोणी माझं हे खरं रूप पाहिल त्याच्या आयुष्यामध्ये काय उलथापालथ होईल याचा विचारही तुम्ही करू शकत नाहीत. त्यामुळे माझ्या या खऱ्या रूपामुळे माझं जेव्हापासनं तुम्ही हे खरं रूप पाहिलेलं आहे
त्यानंतर तुम्हाला या माझ्या रूपाची जेव्हापासून जाणीव झालेली आहे तेव्हापासून तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही आहे आणि आता जर हे रूप माझं कोणी पाहिलं असेल तर त्याचा सुद्धा अंत होऊ शकतो असं मात्र मंजिरीने मीरा आणि अंबिकाला सांगितलेलं असतं. आणि आता तीच गोष्ट घडलेली आहे. अथर्वने मंजिरीचं खरं रूप पाहिलेलं आहे. मंजिरीच्या चेटकिनीच्या रूपाला पाहून अथर्व मात्र हादरतो आणि इकडे मंजिरी संतापून तिच्या खऱ्या रूपात आलेली असते आणि त्यामुळेच तिला जास्त त्रास होत असतो. कारण की तिचं रूप हे विचित्र असतं, चेटकिनीचं रूप असतं आणि हे सगळं तिच्या फक्त चिरतुरून होण्याच्या ध्येयामुळे. कारण की आपण पाहतो मंजिरी म्हातारी झालेली असते, क्षीण झालेली असते आणि आता मात्र ती शांत बसणार नाहीये. कारण की मंजिरी हीच मार्जरी आहे आणि आता मार्जरी संपूर्ण रामपुरे कुटुंबाला वेठीस धरेल का? आणि या सगळ्यांमध्ये अथर्वला त्याचा भूतकाळ आठवून रामपुरे आणि गुरव कुटुंब मिळून या मंजिरीचा अंत करू शकेल का? हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, रामपुरे कुटुंब तर अडचणीत आहेच, त्याचबरोबर मंजिरीचा हेतू सुद्धा, मंजिरीचं चिरतरुण होण्याचं ध्येय सुद्धा संकटात आहे आणि त्यासाठी मंजिरी पेटून उठली आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.